गाड्या बॅग. चला भाऊ, थँक्यू. छान छान आहे गाडी एकदम. सर्व्हिस चांगली आहे. स्टार भेटले तर देते मी स्टार. हो लगेच भाऊ. शेवटी मी तुम्हाला तिकीटचं प्राइस पण सांगते. बँगलोर टू सातारा सिंक बसमध्ये काय भाडे म्हणजे रेट काय. बाय बाय. नमस्कार, कसे आहात सगळे. सॉरी मला ना वेळच भेटणं झाला आहे कामामुळं, त्याच्यामुळे व्हिडिओ पण अपलोड होत नाही आहे. काय करू मला काही समजत नाही, पण तुमचा सपोर्ट असू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर कुणी या बसचं ड्रायव्हर किंवा कर्मचारी असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा. किती त्यांचं म्हणजे सहकार्य असतं. म्हणून आपण तिकीट देतो, पण आपल्याला वेळेवर त्या जागी पोचणं आणि व्यवस्थित प्रवाशांची काळजी घेणं हे सगळं या बसमध्ये करतात. तुम्ही न पता हा व्हिडिओ. आता मी बेंगलोर ते सातारा असं तिकीट आपण बुक केलं होतं. झिंक बस मॅक्स असं नाव येतं त्या बसचं. तुम्हाला दिसतंच व्हिडिओमध्ये. पण इतकं छान, खूप सुंदर. म्हणजे जाताना मला इतका कंटाळा आला होता, मी व्हिडिओसुद्धा शूट केली नाही. मला असं झालं कधी मी या बसमधून उतरेल. मला कोणत्याच बसचं असं उन्हा करायचं नाही आहे. पण जे खरं आहे ते खरं आहे. काय मला इतका कंटाळा आला होता त्या बसमध्ये, माहिती का. वेळेवर बस पण आली नाही, पोचली पण वेळेवर नाही, खायला नाही, काय नाही. पैसे आम्ही गेलो होतो. पण येताना मी ती बस बुक नाही केली. मी झिंक बस हिला ट्राय करून बघावी कशी आहे बस निघाली. वा, असं वाटलं की फ्लाईटमध्ये बसलेली. खरंच फ्लाईटमध्ये बसलेली. जसे ते एअर होस्टेस वगैरे कसं काळजी घेतात प्रवाशांची, सेम तसंच या बसमध्ये काळजी घेते. खूप छान बस आहे. तुम्ही बुक करा ही, जर कुठं तुम्हाला अवेलेबल असेल त्या रूटला तर ही बस नक्कीच बुक करा. खूप छान आहे. झिंक बसमध्ये आहे बघा. पाण्याची एवढं सगळं वाटतं. ट्रॅव्हल करतोय आता. चाललंय आपल्या घरी साताऱ्यात, आपल्या ओमकडे आणि आर्याकडे. 6 महिने झाले बरं ना. झिंक बसमध्ये आपण ट्रॅव्हल करतोय. तुम्हाला सांगू का, इतकी मस्त बस आहे. पहिली बस जी होती तुम्हाला मी तुम्ही व्लॉग आहे तो मी बघा, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तो बघा. तिथे इतकी मी कंटाळले होते. बस पण टाईमावर वेळेवर आली नव्हती आणि काहीच नाही. आता ही झिंक बस नाही आहे, जिच्यात मी बसले ना तिच्यात झिंक बस आहे. तिचं नाव झिंक बस मॅक्स आहे. हे बघा इतके छान. बघे हे बघा, पाणी वगैरे वाटतं ते आपल्याला. आणि हे काहीतरी दिले त्यांनी, काय दिलं, स्नॅक्स. खूप छान बस, वेळेवरच आली होती. लिचीच आहे, झिंक पेपर बोट, स्विंग, लिचीच आहे, विटॅमिन डी म्हणजे पिण्यासाठीच आहे. आणि अजून काय आहे, हे काय आहे, हे ना तुम्हाला सांगते मी. ब्रश आणि कोलगेटचं आहे. आणि टच फ्रेश वेट वाईप आहे,
चेहरा पुसण्यासाठी वेट वाईप. खूप छान खूप छान. आणि हे काय सॅनिटायझर. सॅनिटायझर आहे 2 ml. आणि हे तर सर्वांना माहितीच आहे काय असतं. पण हे त्यांचं प्युअर. हां किती छान. मला असं वाटलं खूप बरं आहे. पाण्याची बॉटल सुद्धा दिली आहे. आणि तुम्हाला मी सगळं सांगते. आणि खरंच एक मस्त एक्सपिरियन्स आहे झिंक बसचा. आपण थोडा वेळ आता कसं म्हणजे सर्वच रात्र आहे आता. आणि संध्याकाळी 6:15 बसचं हे होतं, डिपार्चर होतं. म्हणजे माझी बस बरोबर वेळेवर आली ती. मीच थोडी लवकर पोहोचले होते. बाकी वेळेवर बस आलेली ती, वेळेवरच निघालेली आहे. आता याला मी परत ठेवणार आहे. नवीनच वाटतं बस. म्हणजे नवीन म्हणजे थोडंसं उशीर झालेला असं काय काय ते आपण नंतर पोरांना मी घरी गेल्यावरच खाणार आहे. आता सध्या ते पाण्याची बॉटल पण मी घेतली होती सोबत. का भेटते का नाही, कारण पहिल्या बसमध्ये नव्हती. किती त्रास झाला होता त्या बस. मला 2 वाजेची बस होती, ती आलीच नाही. अक्षरशः रात्री 8:30 वाजता. मी कोणाचं नाव घेऊन उगाच करणार नाही, पण ही बसचं नाव घेणार खूप. आणि तुम्हाला हे पण सांगते, मला किती सिंगल सीट, लोअर सीट म्हणजे सिंगल सीट आहे हे लोअर. हे माझं बॅग आहे. आता मी याचं पसरलेली आहे, काहीतरी खाणार पिणार म्हणून त्याचंच टाकलेली आहे. मला उद्या सकाळी मी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोहोचणार. माहिती 9च्या दरम्यान ते बोलले पोहोचू. म्हणजे आता वेळेवर आली म्हणजे वेळेवर पोहोचवणार, त्यात काही शंकाच नाही. खूप छान आहे. स्टाफ पण खूप छान आहे बरं का, एकदम म्हणजे काळजी घेणार आहे. छान वाटलं मला आवडली सर्विस आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवते. बाकी काही दुसरा इश्यू नाही. झिंक बस बुक करा. खूप खरंच सांगते मी, काय ॲड वगैरे करत नाही. हे बघा किती छान सगळे. ते डबल सीट आहे ते एनी ह्या साईडला, सिंगल आहेत. म्हणजे खूप मस्त आहे का, मला आवडली. चल बघू आता पुढे काय. आज प्रवासात काय 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 बसचा लोगो, झिंक बस मॅक्स. जेवण मी जेवण उघडते बघते काय येते. हे सॅलड दिसत आहे, हे गुलाबजाम दिसते, हे उघडते. छान सर्विस आहे तुम्हाला सांगते. आणि शेवटी मी तुम्हाला तिकीटचं प्राईस पण सांगते. बेंगलोर टू सातारा झिंक बसमध्ये काय भाडं आहे बाबा, म्हणजे रेट काय आहे ना तिथे दाखवते मी तुम्हाला. सगळ्यात आधी आपण स्टाफ खूप चांगला आहे. किती छान सीट. थोडं मॅनेज करून घ्या, कारण कसं आहे बस चालू आहे आणि मी चालू बसमध्ये ट्रायपॉड वगैरे काही लावू नाही शकत आहे. आतापर्यंतच्या प्रवासात कोणत्याच ठिकाणी मला ही सुविधा नाही भेटली बरं का. डाळ आहे आणि भाजी आहे चण्याची आणि चपात्या आहेत. भात पण आहे चम्मच दिलेला आहे. कसं काय इथे जागा नाही आहे त्याच्यामुळे
संपवते आणि मग बाकीचं तुम्हाला सांगते जेवण कसं होतं. ठीक आहे. तुम्हाला बोलली तर ना बघा चण्याची भाजीच आहे, पण छान आहे, टेस्टी आहे. कापले चण्याची भाजी आहे. 20 मिनिटात जेवण उरकायचं आहे आपल्याला. गुलाबजाम पण आहे. आता मी जेवण करून घेते. जेवण टेस्टी आहे सगळं, हे पण खूप टेस्टी आहे. त्याच्यामुळे पहिले जेवण करते आणि नाही तर मग माझी प्लेट जातील घेऊन आणि मी व्हिडिओ दाखवत बसायची तुम्हाला. चला, खूप छान आहे. झिंक बसमध्ये तुम्ही नक्कीच प्रवास करा. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मग तुम्हाला कळेल कोणती बस आहे. हीच बस बुक करा. स्टाफ खूप चांगला आहे. त्यांना पण त्यांच्या वेळेनुसार काम करावं लागतं. त्याच्यामुळे वेळ झाली असं केलं ना त्यांनी ओरडू नका. जेवण करते. जेवण झालेलं आता ते सगळं गोळा करणार, कचरा नाही का प्रत्येकाच्या बेड पैसे जाऊ. जेवण मला एवढं मला ना जेवण खरं बोलायचं गेलं तर थोडंसं आवडलं, थोडंसं नाही आवडलं. जेवणाची टेस्ट चांगली होती पण मलाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बाकीचे जेवण चांगलं. आता झोपायचा टाईम झालेला आहे तर लाईटी वगैरे बंद होती. त्यामुळे गुड नाईट. भेटू सकाळी. आपलं कसं म्हणजे आपण पोहोचू साताऱ्यात, आपल्या महाराष्ट्रात. 6 महिने झाले. वेगळीच फिलिंग येते. महाराष्ट्रात आहे, अंगावर काटा उभा राहतो. आपल्या घरी परत जायचं मला अक्षरशः भरून येते. मी माझं तो उघडा नाही दाखवते कारण मी रडती आहे थोडी म्हणजे पाणी आहे माझ्या डोळ्यांना. तर महाराष्ट्रात आपल्या घरी जायची मज्जाच वेगळी असते. खास करून 2 लेकरं आहे आपली, त्यांना बघायची खूप इच्छा होते. खूप मज्जा करणार मी आहे जोपर्यंत परत आपल्याला कामावर जायचं आहे. तुम्हाला जाणं गरजेचंच आहे, त्याच्यामुळे जावंच लागणार आहे. चला, भेटू सकाळी. गुड नाईट. चला, उतरायची वेळ झालेली आहे. बॅग पॅक करून घेते बॅग. पंचवड कोणचं आहे आपलं? चला, उतरायची वेळ झालेली आहे. गाडी झालं ना. नाही जड ना बॅग. चला भाऊ, थँक्यू. छान आहे गाडी एकदम. सर्व्हिस चांगली आहे. स्टार भेटले तर देते मी स्टार. हो लगेच भाऊ.
बॅग हो ती बॅग ती नाही ती हा थँक्यू चला बाय बाय चला पोचलो बाय बाय बस बस गेली आहे आता पुढचा व्लॉग मुलांना भेटायचा आपण डायरेक्ट तो व्लॉग वेगळा शूट करू गाडीचा प्रवास तुम्हाला दाखवला महाराष्ट्रात पोचली आहे जय महाराष्ट्र